जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 15 फेब्रुवारी इसवी सन 1638 फाल्गुन शुद्ध द्वादशी शके 1559 संवत्सर ईश्वरी वार गुरुवार. बागलाणचे पहिले हिंदू राष्ट्र मोगलांनी जिंकले. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील परिसरात मुल्हेर हा प्रसिद्ध किल्ला आहे. 100 फूट उंचीची भक्कम तटबंदी असल्याने हा किल्ला अभेद्य बनला आहे. औरंग्याच्या आदेशानुसार मोगली सेनेने मुल्हेरला वेढा देऊन हल्ला केला. या हल्ल्याने बागलाणचा राजा बहिर्जी ढेपाळाला व प्रतिकार न करता मुल्हेर किल्ला मोगलांना नजर केला. आजच्या दिवशी 350 वर्षांची परंपरा असणारे हिंदू राष्ट्र औरंग्याच्या राक्षसी वृत्तीने गिळंकृत केले होते. 15 फेब्रुवारी इसवी सन 1662 शहाजादा अकबर याची सुलताविधी झाली. पादशाह जादा मोहम्मद अकबर याचा जन्म 11 सप्टेंबर इसवी सन 1657 रोजी झाला. अकबर हा युवराज संभाजी राजेंपेक्षा अवघा 4 महिन्यांनी लहान होता. अकबराच्या मातेचे नाव दिलरस बानू, ती राजपूत कन्या होती. 15 फेब्रुवारी इसवी सन 1667 फाल्गुन शुद्ध तृतीया शके 1588 संवत्सर पराभव वार शुक्रवार. मोहम्मद कुली खान. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला, आता प्रति शिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फरमान दिनांक 19 ऑगस्ट 1666 रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी यावेळी मोगली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. दिनांक 24 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झा राजे जयसिंग यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेर खानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. दिनांक 15 मार्च 1667 रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे मोहम्मद कुली खान असे नामकरण करण्यात आले. हे जून 1667 मध्ये घडले. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोर जवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला, पण पुढे 9 वर्ष नेताजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते. त्यावेळी औरंगजेबाला प्रति शिवाजीची आठवण झाली. मग त्याने या मोहम्मद कुली खानास दिलेर खानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे 1676 रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. 19 जून 1676 रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना संकेश्वर येथील मंदिरात पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले. 15 फेब्रुवारी इसवी सन 1684 फाल्गुन शुद्ध दशमी शके 1605 रुद्रोद्रारी संवत्सर वार शुक्रवार. शहाजादा मोज्जमच्या माघारी जाण्याचा निर्णय. रागारागात संयम गमावलेला मोज्जमला नियोजनाच्या गलथानपणाचा खूप फटका बसला. 40,000 घोडेस्वार, 60,000 पायदळ, 3,000 उंट आणि 1,900 हत्ती एवढ्या प्रचंड फौजेसह आता रसद उपलब्ध नव्हती. अन्नाचे हालाहाल जाणवू लागले. त्याने स्वतःनेच दक्षिण कोकणशी अमानत जाळपोळ करून बंदरे जाळून टाकल्याचे चटके त्याला जाणवू लागले होते. भरपूर द्रव्य आहे पण अन्न नाही. भरपूर माणके देऊन सुद्धा जनावरांना चारा नाही. अशा महाभयंकर परिस्थितीत मोज्जम सापडला. अखेर मनातून पूर्णपणे खचून जाऊन या शहाजादाने जाण्याचा निर्णय घेतला. 15 फेब्रुवारी इसवी सन 1689 औरंगजेब अकलूजहून बहादूरगड येथे आला. औरंगजेब बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलास खान व बहादूर खान हे छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश व इतर सर्व कैद्यांसह बहादूरगड येथे पोहोचले. बादशहा औरंगजेब अकलूजहून बहादूरगड येथे आला व कैद्यांना आपल्या समोर आणावे अशी औरंगजेबाने आज्ञा दिली. 15 फेब्रुवारी इसवी सन 1738 धारावी मराठ्यांच्या हाती आल्यानंतर तातडीने मेढा व इमारती बांधणी सुरू झाली. दरम्यान पोर्तुगीजांनीही 2 वेळा धारावी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एकूण रागरंग पाहता पेशव्यांनी धारावीचा बंदोबस्त रामजी महादेव बिवलकर यांच्याकडे सोपविला. त्यांच्या मदतीस खंडोजी माणकर यांचेकडील 2,500 माणूस ठेवले. रामजी महादेव यांनी पोर्तुगीजांचा व्यवस्थित बंदोबस्त केला व कोटाचे काम सुरू ठेवले. दिनांक 15 फेब्रुवारी सन 1738 रोजी कडदीन आणि पेद्रू द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे 300 ग्रेनेडियर्स आणि 1,440 एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली.
असतो.